नमस्कार. स्पॅनिश शिकताय? मग एक गोष्ट तर नक्कीच मनात आली असेल की आपल्या कामाबद्दल, आपल्या जॉबबद्दल कसं बोलायचं. अनेकांसाठी हे खूप महत्वाचं असतं, नाही का? तर आजच्या या भागात आपण हेच बघणार आहोत, एकदम सोप्या आणि प्रभावी पद्धतीने. तर प्रश्न अगदी सरळ आहे. स्पॅनिशमध्ये आपल्या कामाबद्दल बोलायचं तरी कसं? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, आणि तेही अगदी सोप्या भाषेत. ओके, तर सुरुवात कुठून करायची? तर एका सगळ्यात महत्वाच्या क्रियापदापासून, आणि ते आहे त्राबाखार. हो, कामाबद्दल बोलायचं असेल तर हा शब्द म्हणजे अगदी पाया आहे. आता त्राबाखार म्हणजे काय? याचा सरळ सोपा अर्थ आहे काम करणे, ऑर टू वर्क. आणि चांगली गोष्ट काय माहितीये? हे एक रेग्युलर आर वर्ब आहे. म्हणजे काय? तर याचे नियम एकदम सरळ आहेत. काही किचकट नाही, शिकायला अगदी सोपं. बरं, शब्द तर आपल्याला कळला. पण आता तो वापरायचा कसा? म्हणजे जेव्हा स्वतःबद्दल किंवा दुसऱ्या कुणाबद्दल बोलायचं असेल, तेव्हा ह्या क्रियापदाचं रूप कसं बदलतं? ह्यालाच तर कॉन्ज्युगेशन म्हणतात. चला, तेच बघूया. आणि हे अजिबात अवघड नाहीये. फक्त 2 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, क्रियापदाचा मूळ भाग म्हणजे स्टेम शोधायचा. ह्या केसमध्ये तो आहे त्राबाख. आणि दुसरी स्टेप, बस या मूळ भागाला योग्य तो पर्सनल एंडिंग म्हणजे प्रत्यय जोडून टाकायचा. झालं. चला, आता हे प्रत्यक्षात कसं दिसते ते बघूया. हा बघा त्राबाखारचा पूर्ण कॉन्ज्युगेशन चार्ट. यो म्हणजे मी साठी होतं त्राबाखो, तू साठी त्राबाखास, एल किंवा एया म्हणजे तो किंवा ती साठी त्राबाखा, तसंच नोसोत्रोस म्हणजे आम्हीसाठी त्राबाखामोस, आणि एओस किंवा एयास म्हणजे ते किंवा त्यासाठी त्राबाखान. एकदम स्पष्ट दिसतंय बघा की प्रत्येक सर्वनामासोबत क्रियापदाचं रूप कसं बदलतंय. ह्यातलं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं रूप कोणतं असेल? बरोबर, यो त्राबाखो. म्हणजेच मी काम करतो किंवा मी काम करते. हे तर पाठच करून टाका. बोलायला सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगलं वाक्य नाही. आणि तसंच आणखी एक महत्वाचं, एया त्राबाखा म्हणजे ती काम करते. कुणा तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर हे रूप हमखास कामी येतं. ओके, तर क्रियापद कसं वापरायचं हे तर आता आपल्याला कळलंय. पण फक्त क्रियापद वापरून भागत नाही, बरोबर? आता याला प्रॅक्टिसमध्ये आणूया. म्हणजे कामाच्या ठिकाणासोबत जोडून एक पूर्ण अर्थपूर्ण वाक्य कसं बनवायचं ते शिकूया. आणि ह्यासाठी पण एक मस्त सोपा फॉर्म्युला आहे. आधी घ्या आपलं कॉन्ज्युगेटेड क्रियापद, त्यानंतर जोडा एन, आणि मग टाका कामाचं ठिकाण. आता एन म्हणजे काय तर सोपं आहे, मध्ये किंवा ॲट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला ना की वाक्य बनवणं अगदीच सोपं होऊन जाईल. चला तर मग काही उदाहरणं बघूया. इथे काही कॉमन कामाची ठिकाणं आहेत. पहिलं बघा, ला ऑफिसिना म्हणजे ऑफिस. वाक्य कसं होईल? यो ट्राबाjo en una oficina. सोपं आहे ना? पुढचं, एल हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल. वाक्य होईल एया trabaja in un hospital. याच लॉजिकने बघा, शाळा, दुकान, रेस्टॉरंट, फॅक्टरी कशासाठीही वाक्य अगदी आरामात बनवता येतील. आता एक खूप महत्वाचा मुद्दा, यात थोडासा फरक आहे, तो समजून घेऊया. काम करण्याची कृती सांगणं आणि आपली व्यावसायिक ओळख सांगणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मग प्रश्न येतो की कधी त्राबाखार वापरायचं आणि कधी सैर हे क्रियापद वापरायचं. फरक अगदी सोपा आहे. नीट लक्ष द्या. सैर हे क्रियापद आपण ओळख सांगण्यासाठी वापरतो. म्हणजे एखादी व्यक्ती काय आहे हे सांगण्यासाठी. जसं की एया एस मेदिका म्हणजे ती एक डॉक्टर आहे. इथे तिची ओळख सांगितली. पण त्राबाखार कधी वापरायचं? तर ती व्यक्ती कुठे काम करते हे सांगण्यासाठी, म्हणजे तिची कृती सांगण्यासाठी. जसं की एया त्राबाखार एन उन हॉस्पिटल. बघा, ती डॉक्टर आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये काम करते, यातला फरक स्पष्ट आहे. हा फरक लक्षात ठेवायला एक मस्त आयडिया आहे. असं समजा की त्राबाखार हे क्रियापद म्हणजे एक इंजिन आहे जे काम करतं, आणि कामाचं ठिकाण म्हणजे गॅरेज, जिथे हे इंजिन दिवसभर पार्क केलेलं असतं. ही कल्पना डोक्यात ठेवली की गोंधळ होणारच नाही. इंजिन म्हणजे कृती आणि गॅरेज म्हणजे ठिकाण. तर आतापर्यंत आपण बरंच काही शिकलो. आता वेळ आहे हे सगळं वापरात आणण्याची. चला, एक शेवटचा विचार लक्षात घेऊया आणि मग बोलण्याचा सराव करूया. आता एक महत्वाचा प्रश्न. दोंदे त्राबाखास याचा अर्थ आहे वेअर डू यू वर्क? आता आज शिकलेल्या गोष्टी वापरून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वतःचं उत्तर मनात तयार करून बघा. याने आत्मविश्वास तर वाढेलच, पण स्पॅनिश बोलण्याचा सराव सुद्धा होईल.